नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. आपल्याला अडचणींना न घाबरता त्यांचा धाडसाने सामना करायला हवा. आयुष्यात अनेक अडचणी येतात आणि जातात, म्हणून सकारात्मक विचार करणे हे केव्हाही योग्यच. या शिकवणीप्रमाणे आज आपण ऐकणार आहोत आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीबद्दल. त्यातून आपण सकारात्मकरित्या मार्ग कसा काढू शकतो हे आपण आज ऐकणार आहोत या पॉडकास्टद्वारे. आजचा आपला विषय आहे अडचणींचा सामना. एका गावामध्ये एक व्यक्ती नेहमी दुःखी राहत असे. आपले घर आणि कुटुंबासोबतही तो तसाच वागू लागला होता. त्याच्या या अशा व्यवहारामुळे समाजात सुद्धा त्याला मान मिळेनासे झाले. त्यामुळे तो खूप हताश बनला होता. एके दिवशी त्या गावामध्ये एक विद्वान साधू आल्याची बातमी त्या तरुणाला मिळाली. तो लगेच साधूकडे धावून गेला. तिथे सर्व लोक आपापली समस्या घेऊन साधूंच्याकडे आले होते. तो दुःखी तरुण बाजूला राहूनच हे सर्व पाहत होता. इतरांनी साधूंचे दर्शन घेतल्यानंतर त्या तरुणाने गुरुजींचे दर्शन घेतले आणि म्हणाला, गुरुजी, मीही खूप दुःखी आहे. मला या त्रासातून बाहेर काढा. काहीतरी असा मार्ग सांगा की माझ्या सर्व समस्या दूर होतील. त्या दुःखी तरुणाचे बोलणे ऐकून घेऊन साधू म्हणाले, मी तुला तुझ्या सर्व दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग सांगेन, पण त्यासाठी तुला माझे एक काम करावे लागेल. त्या व्यक्तीने लगेच होकार दिला. साधू म्हणाले, तुला आज रात्री माझ्या गौशाळेत येऊन गायींची सेवा करावी लागेल. जेव्हा सर्व गायी झोपी जातील तेव्हाच तू आराम करायचा. त्या दुःखी तरुणाने गुरूंच्या आज्ञेचं पालन करत रात्री गायींची देखभाल करण्याकरिता आश्रमात गेला. रात्रभर त्या गायीवर लक्ष ठेवले. सकाळ झाल्यानंतर तो गुरुजींना भेटण्यास गेला. तेव्हा गुरुजींनी त्याला विचारलं, बाळा, तुला झोप लागली ना? त्यावर त्या तरुणाने असे सांगितले की गुरुजी, एकतर मला रात्रभर झोप लागली नाही, शिवाय या सर्व गायी एकाच वेळी झोपत नाहीत. एक गाय झोपली तर दुसरी गाय उठते. रात्रभर असेच चालू राहिले. मग मला कशी झोप लागणार? तेव्हा गुरुजी स्मित हास्य करून बोलू लागले, आपल्या आयुष्यातील अडचणी सुद्धा या अशाच गायीसारख्या असतात. कधीच सर्व समस्या एकत्र येत नाहीत किंवा जातही नाहीत. आयुष्याचं हे चक्र असंच फिरत राहतं. त्यामुळे आपण अडचणींचा सामना करायला शिकलं पाहिजेत. येणाऱ्या अडथळ्यांना न घाबरता त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करून नकारात्मक विचारांना बळी पडू नये. इतकं ऐकून त्या तरुणाला आपल्या आयुष्यातील येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा हे उमगलं. त्यानंतर तो सदा सुखी राहायला शिकला, अगदी अडचणीत सुद्धा. तर मित्रांनो, कशी वाटली याची गोष्ट? आवडल्यास जरूर शेअर करा. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.